राम राम मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत थंडी स्पेशल डिंकाचे लाडू। डिंकाच्या लाडूसाठी लागणारे साहित्य बघू। त्यासाठी 500 ग्रॅम किसलेले खोबरं, 500 ग्रॅम साखर खारीक पावडर, 500 ग्रॅम तूप, 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम मनुका, 200 ग्रॅम डिंक, 200 ग्रॅम शिंगाडा पावडर, 250 ग्रॅम पिठी साखर। आपण इथे खोबऱ्याचे खीस करून घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये आपल्याला बारीक फिरवून घ्यायचा आहे। तसेच खारीक पावडरही थोडी मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी। बदामाची जाडसर भरड करावी, तसेच काजूचीही जाडसर भरड करून घ्यावी। डिंक आपण तळून घेणार आहोत। याप्रमाणे बदामाची भरड करून घेतली आहे आणि काजूचीही मिक्सरमधून भरड करून घेतली। पॅनमध्ये आपण तूप गरम करून घेतले आहे, त्यामध्ये आता आपण खोबरं भाजून घेऊ। आपण खोबरं तांबूस रंगापर्यंत भाजून घेऊ। याप्रमाणे थोडे थोडे करून आपण अर्धा किलो खोबरं भाजून घेऊ। पॅनमध्ये तूप घालून खारीक पावडर भाजून घेऊ। आता आपण 4 ते 5 चम्मच तूप घालून शिंगाडे पावडर चांगली खरपूस परतून घेऊ। आपल्याला लागत असल्यास अजून आपण तूप घालू शकतो। हे चांगले मिश्रण खरपूस भाजले गेले पाहिजे। शिंगाड्याच्या पिठाला चांगले तूप सुटलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता, शिंगाड्या पिठाचे मिश्रण एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहे। आता हे मिश्रणामध्ये आपण घालूया। एका तगारीमध्ये खोबरं, खारीक आणि शिंगाड्या पिठाचे मिश्रण घालूया। यामध्ये आपण सगळे मिश्रण टाकलेले आहे। पॅनमध्ये आपण तूप गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये काजू आणि बदामची पावडर परतून घेणार आहे। काजू बदामची पावडर परतून झालेली आहे, ते या मिश्रणात घालू। 1 चमचा तूप घालून मनुका परतवून घेऊ। परतवलेल्या मनुका मिश्रणामध्ये घालूया। 5 ते 6 चम्मच तूप घालूया पॅनमध्ये आणि आता आपण डिंक फ्राय करून घेणार आहे। इथे तूप तापलेले आहे, आता आपण डिंक फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता की डिंकाच्या कशा लाह्या फुटत आहेत। आता हा डिंक फ्राय झालेला आहे, आपण काढून घेऊया। याप्रमाणे दुसराही डिंक आपण तळून घेऊ। याप्रमाणे आपण सर्व डिंकाच्या लाह्या तळून घेतलेल्या आहेत। डिंकाच्या लाह्या मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। याप्रमाणे डिंक वाटून घेतलेला आहे। थोड्याशा लाह्या आपण त्यामध्ये मिक्स करण्यासाठी राहू दिल्या आहेत। या काजू बदामच्या मिक्सरमध्ये आपण डिंकाचे मिश्रण घालणार आहेत। त्यामध्ये पिठी साखरही घालूया। हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेऊ। मिश्रण मिक्स करण्यासाठी आपल्याला तुपाची गरज लागत असल्यास आपण तूप पातळ करून त्यामध्ये तूप घालू शकतो। या मिश्रणामध्ये आपण साधारण 2 चमचे गरम केलेले तूप घालणार आहे। आता मिश्रणामध्ये आपण उरलेल्या लाह्या घालून त्याचे लाडू या पद्धतीने लाडू वळून घेऊ। इथे बघू शकता आपण लाडू वळायला सुरुवात केलेली। आपले लाडू वळून होत आलेले आहेत। या पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेतलेले आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।